पती नसताना तारुण्यात जर कपाळ पांढरं झालं ना माईबाप, असं म्हणतात की बालपणात माणसाची माई मरू नये, तारुण्यात कपाळाचं कुंकू कधी पुसल्या जाऊ नये, आणि म्हातारपणामध्ये डोळ्या देखत पोटचा गोळा कधी मरू नये. हे दुःख सांगणे पलीकडचं असतं. कदाचित बाई वारली तर त्या पुरुषाला दुसरं लग्न करता येतं, पण पती जर वारला तर आयुष्यभर त्याच्या नावाने तिचे विधवा बनून राहते. किती चांगली वागली बाई तर विधवेकडे समाज वाईट नजरेने पाहतो, पण लेकरासाठी तर तिला कंबर कसणंच आहे ना, तिला काम करणं आहे ना. घरात काही नसेल, गरीब असताना जर पती गेला तर तिला दुःख धरता येत नाही. समाज नावं ठेवायला असतो, समाज काय पोसायला असतो का? समाज नावं ठेवतो, बघा दुःख आहे का तिला, नवरा मेलेले 2च महिने झाले, शेतात जायला लागली बाई, कामावर चालली, कामावर जाणार नाही तर लेकरांना काय खाऊ घालणार आहे? का वारेकर तोंड करणार आहेत का सगळे? लेकरांसाठी बाईला धाडारीनं उभं राहावं लागतं, हिमालयासारखं कठोर व्हावं लागतं, जरी कपाळाचं कुंकू पुसलं तरी. माझी आई पडेल ते काम करायची ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी, आणि मी सावली बनून आईच्या सतत सोबत राहायचो. काय झालं, एकदा गावात काही ब्रह्मवृंद आली, संत मंडळी चातुर्मासासाठी. माझी आई त्या ब्राह्मणांकडे गेली ना, हात जोडून उभी राहिली, महाराज तुमच्याकडे काही काम मिळेल का हो मला? त्यांनी बोट दाखवलं, घरात आमच्या पत्न्या बसलेल्या आहेत, त्यांना विचार. आणि ब्राह्मण पत्न्या ह्या विशेष मायाळू असतात का? म्हणजे बाकीच्या तुसाड्या असतात, रागीट असतात, प्रेम नसतं असं नाही म्हणायचं मला. त्यांनी कामावर ठेवून घेतलं. माझी आई त्यांची धुणे भांडी करायची, उष्टी काढायची, खरकट काढायची. माझी आई ब्राह्मणाचं दास्यत्व करायची, आणि ते साधू संत ज्यावेळी चातुर्मासात प्रवचन करायचे ना, मी पुढे बसून ऐकायचो. 5 वर्षाचं लेकरू मांडी घालून एकाग्रतेने ऐकायचं. माझा बाल सुलभ स्वभाव, ते संतवृंद प्रसन्न व्हायचे माझ्यावर. ज्यावेळी भजन चालेल मी उठून नृत्य करायचो समोर. त्यांची विशेष कृपादृष्टी माझ्यावर होती. त्यांना माझा तो बाल सुलभ स्वभाव खूप आवडला. माझ्यातली सुज्ञता, माझ्यातली एकाग्रता. त्या 4 महिन्यात मी भजनाचा खूप आनंद घेतला. पण ज्यावेळी चातुर्मासाची सांगता झाली ना, ते ब्रह्मवृंद, ते संत मंडळी परत जायला निघाली, त्यावेळी मी खूप रडलो, खूप रडलो. नाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी घडो त्यांचा संग, न व्हावा वियोग जन्मोजन्मी. संत येतात, जीवाला आनंद होतो. ज्यावेळी संत तुटले जातात ना, त्यावेळी अंतकरण सुद्धा तुटल्या जातं. काही माणसं असतातच अशी हो. 5-7 दिवसात आम्ही आलो तर आम्हाला वाटेल लावताना 7 दिवसांनी, 8व्या दिवशी लोक रडतात. 7 दिवसात आमच्यासारखी साधी सामान्य माणसं जर तुमच्यात इतकं प्रेम निर्माण करत असतील, विचार करा दादांनो. ज्यावेळी अधिकारी संत महात्मे येतात त्यावेळी जीवनात किती चैतन्य निर्माण करत असतील ते. पण ज्यावेळी संत जातात त्यावेळी अंतकरण तुटल्या जातं. मी खूप रडलो, हट्ट करू लागलो, महाराज मलाही तुमच्या सोबत न्या ना. त्यावेळी माझी आई त्या संतांच्या चरणारविंदी लोटांगण घालून विनवणी करू लागली, महाराज नका हो माझे लेकरू, नका नेऊ, त्याला कळत नाही महाराज, तो हट्ट करतोय ना. जसं घरी पाहुणे यावेत आणि घरातले छोटे छोटे लेकरं पाहुण्यांच्या मागे लागावेत, आम्हाला यायचे, त्याला काय कळतं महाराज? हा माझ्या जगण्याचा शेवटचा आधार आहे, हा माझी म्हातारपणची काठी, हा समाजात ताट मानेने जगण्याचा माझा आधार आहे. पती गेले, मी जगले याच्यासाठी लढते समाजाची, याच्यासाठी जगते. जर तुम्ही यालाही घेऊन जात असाल तर मी जगायचं नेमकं कशासाठी आणि कोणासाठी?
त्यावेळी त्या संत वृंदांनी सांगितलं, रामदासा, 5 वर्षाच्या बालकाला, रामदासा, तुझी आई हेच तुझं सर्वस्व आहे. तुझी आई हाच तुझा खरा परमार्थ आहे. तुझी आई हेच तुझे 4 धाम आहेत. तुझी आई हेच तुझे जगातले सगळे तीर्थ आहेत. आणि एक वाक्य काळजात उतरून घ्या मायबाप, आजच्या कथेतून एकच वाक्य घरी घेऊन जायचं. ज्याचे मायबाप जिवंत आहेत त्याने कोणतीच तीर्थयात्रा करायची गरज नाही. ज्याचे मायबाप जिवंत आहेत त्याची 4 धाम त्याच्या घरातच आहेत. फक्त आई वडिलांच्या सकाळी आंघोळ झाल्यानंतर त्यांच्या पायाला लागा आणि दिवसभरामध्ये आई वडिलांसोबत चांगले वागा. बस, जगातले सगळे धाम तुम्हाला घरातच आहेत. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. ये तो सच है कि भगवान है. माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. ज्याचे मायबाप जिवंत आहेत त्याने कोणतीच काशी करायची गरज, त्याने घरीच काशी नीट करणे. ऐकताय ना तुम्ही? त्याने घरीच काशी नीट करणे ही आपली लई मोठी काशी झाली बा. तुझी आई हेच तुझं सर्वस्व आहे. त्यांनी छोटी विणा दिली मला, ही गळ्यात घाल, याच्यावर भजन कर. आईच्या सोबत राहा, सावली सारखं राहा तिच्या सोबत. आई आहे तोपर्यंत आईला सोडू नकोस. संत निघून गेले, आईच्या सानिध्यात राहून मी भजन करायचो. एक दिवस काय झालं, संध्याकाळचा समय होता आणि आई दुसऱ्याच्या गोट्यात ज्यावी गायीची धार काढण्यासाठी गेली ना, दुग्ध दोहनासाठी, अपूर्ण प्रकाशात एका विषारी सर्पावर तिचा पाय पडला. सर्पाने दंश केला. सर्प विषारी होता. तडफडत तडफडत आई खाली पडली. आईने जे डोळे झाकले ना ते कायमचे पुन्हा उघडलेच नाही. आई कायमचे सोडून गेली. त्यावेळी मी खूप रडलो. रामदासांना नारद पूर्वचरित्र, मी खूप रडलो. कारण जोपर्यंत आई होती ना तोपर्यंत माझ्यासाठी सुखाची लयलोट होती. माझ्या आनंदाच्या सूर्याचा कायमचा अस्त झाला. या जगात प्रेम करण्यासाठी माझ्यावर कोणीच राहिलं नाही. आई काय मावशी असते का? आई काय आत्या असते का? आई काय चुलती असते का? आई ही आई असते गड्या माझ्या दादांना.
जगातले हजारो नाते होते एका बाजूला आणि एकटी माय एका बाजूला. तुम्ही श्रीमंत असाल तर जग तुमच्या मागे पुढे असतं. तुम्ही देखणे दिसत असाल, हजार मुली सौंदर्यावर फिदा असतील. तुमचा आवाज गोड असेल, लोक आवाजावर प्रेम करतील. तुम्ही गोड बोलत असता, लोक शब्दावर प्रेम करतील. तुम्ही गोड वाजवत असता, लोक तुमच्या बोटावर प्रेम करतील. पण काहीच येत नसेल अशा मतिमंद लेकरावरती निस्वार्थ प्रेम करणारं जगाच्या पाठीवरचे एकमेव व्यक्तिमत्व ते म्हणजे आई. आपली वाट कधी लागते याची वाट बघणारं जग असतं. तुमची वाट कधी लागते याची वाट बघणारं जग आहे. पण वाया गेलेला पोरगा आणि वाया गेलेली पोरगी जिवंतपणीच नाही, मेल्यानंतर सुद्धा योग्य वाटेवर कधी येते याची वाट पाहत राहतात. जगाच्या पाठीवरती फक्त आई वडील असतात. आईनंतर माया नाही, बापानंतर धाक नाही या जगामध्ये कुणाचा. असे माझ्यासारखे किती कीर्तनकार निर्माण झाले हो. म्हणजे आईचं मातृत्व आम्हाला शब्दातून मांडता येईल, बापाचं पितृत्व शब्दातून मांडता येईल. किती ग्रंथ निर्माण करते झाले म्हणजे शब्दातून मातृत्व पितृत्व कळेल. पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाई केली आणि प्रत्यक्ष शारदा सरस्वती मायबापाची थोरवी लिहायला बसवली ना, सरस्वतीची लेखणी थांबेल. शब्द संपतील असं समुद्रापेक्षा सखोल आणि आकाशापेक्षा विस्तीर्ण असलेल्या जगाच्या पाठीवरती मातृत्व आणि पितृत्व. ममता के मंदिर की है तू सबसे प्यारी मूरत, भगवान नजर आता है जब देखे तेरी सूरत. ममता के मंदिर की है तू सबसे प्यारी मूरत, भगवान नजर आता है जब देखे. जब जब दुनिया में आए आते तेरा पाए, जब जब दुनिया में आए तेरा आशीष पाए. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाचा. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. तुझ्या मूर्तीवाली या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार नाही. 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 इतनी बोली प्यारी प्यारी है ओ माँ, ओ माँ, ओ माँ, तू कितनी अच्छी है, कितनी प्यारी है, प्यारी प्यारी है ओ माँ, तळपत्या उन्हात रखरखत्या तळपत्या उन्हात रखरखत्या रानात राहिली समाजासाठी कष्टाच्या
कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे पाय आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार आई माझी मायेचा सागर दिला तिने तीन बांधल घरटा दिला विसावा निवारा बेस कमी करून ट्रबल वाढवा तीन बांधल घरटा दिला विसावा निवारा घेऊन या पंखाखाली भरविला मुखी चारा ओढ रक्ताला लागली लागे चाहूल फुटाया आज घायाळ पक्षीने जाई पिलाना भेटाया आज घायाळ पक्षीने जाई पिलाना भेटाया दुसरी तिसरीत मुलगा असेल बालपणात आई जाण्याचं दुःख काय असतं मायबाप एखाद्या अनाथ आश्रमात तुम्हाला गेल्यावर कळेल माझ्यापेक्षा म्युझिकचा आणि बासरीचा थोडा आवाज कमी असू द्या शब्द आणि ते एकत्रित कळत नाही बालपणात माई जाण्याचं दुःख काय असतं आईची किंमत त्याला कळते मायबाप ज्याला कमी वयात अनाथ व्हावं लागलं आपल्याला तर दररोज दिसतात ना किंमत कळत नाही असेपर्यंत किंमत कळत नाही गेल्यानंतर हंबरडा फोडण्यात अर्थ नसतो जगाच्या फोटोनी गॅलरी भरलेली असते पण आई वडिलांसोबत एक सेल्फी काढायचा राहून जातो एक सेल्फी काढायचा राहून जातो 9 महिने झाले आता एकही क्षण असा जात नाही ज्या दिवशी वडिलांची आठवण येत नाही 2 ऑगस्ट माझ्या आयुष्यातला सगळ्यात काळा दिवस आहे वय नव्हतं जाण्यासारखं 74चा जन्म वडिलांचा रनिंग 50व्या वर्षी वडिलांचं जाणं झालं वडील होते तोपर्यंत भाऊ नाही याचं दुःख कधीच वाटलं नाही पण ज्या दिवशी बाप गेला ना त्या दिवशी कळालं 1 महिन्यानंतर ज्या दिवशी बापाच्या घराला कुलूप लागलं ना त्या दिवशी कळालं जगात बापाचं असणं काय असतं 7 महिने मी माहेरी गेलेच नाही आई नव्हती तिथं पहिल्या महिन्याला गेले वडिलांच्या मासिक श्राद्धेला जाण्याची हिंमत होतच नव्हती सद्गुरूंच्या पुण्यतिथीला ज्यावेळी गेले मी 7 महिन्यानंतर मी जर जाणार असेल ना तर 1 तास आधी वडिलांचे फोन चालू व्हायचे निघलीस का कुठपर्यंत आलीस सावकाशा घाई करू नका घरून लवकर निघत जा आणि बऱ्याचदा उन्हाळ्यात मे महिन्यात जर गेले ना तर वडील 4 वाजता तिथून काढून द्यायचे म्हणजे लवकर जा वारं सुटतं